एक लक्षात घ्या, मग तुम्हाला दाखवेल हे ईडी सीबीआयचे कमरेला हत्यारं लावून आमच्या अंगावर येऊ नका. तुमच्या दम असेल ना, ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या, मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. यांच्या डोक्यात औरंगजेब आहे हो, मनात. यांना औरंगजेब हवा आहे निवडणुका जिंकण्यासाठी. हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत. यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स निर्माण केले. यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, यांना दंगली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे, आमच्या नाही. बोला. यानंतर पण आता अमित शहा असतील, पंतप्रधान असतील, हे महाराष्ट्रात दौरे करतील. सरकार विधानसभा निवडणुकांची सुरुवात काल त्यांनी केली. वैफल्य, हे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत. भारतीय जनता पक्ष हा पराभूत झालेला मनोवृत्तीतून बोलतो आहे. त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपला पराभव केला, आपल्याला बहुमतातून अल्पमतात आणलेलं आहे. मोदी 30 वर्ष अजून राज्य करतील. हां, ते ठीक आहे, ते नॉन बायोलॉजिकल आहेत म्हणून 30 वर्ष राज्य करतील. ते वरून आलेले आहेत, आमच्यासारखे आईच्या पोटातून आलेले नाहीत. आम्ही हिंदू आहोत, आम्ही आईच्या पोटातून आलेलो आहोत, आम्ही मान्य करतो. हां, त्यांचं काहीतरी वेगळं रसायन असेल भाजपवाल्यांचं, मला माहीत नाही. 30 वर्ष मोदी का राज चलेगा. आज मोदींचं वय काय आहे? 75ला आले. काय म्हणजे तुम्ही इतकं वैफल्य, इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही. मी मगाशी म्हणालो, घाबरले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजे. विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही 175 जागा जिंकू, पण आता 185 जागा जिंकू. महायुतीतले काही नेते म्हणतात की तथ्य असेल म्हणूनच अमित शहा असं बोलले. जर अमित शहाच्या बोलण्यात तथ्य असेल तर तथ्य आणि सत्याचा अर्थ बदलावा लागेल. आणि हे सगळे चमचे आहेत, लाचार आहेत, जे अमित शहांची टाळ कुटेपणा करतायत ना. आम्ही नाही, आम्ही त्यांना घाबरलो ना, आम्ही तुरुंगात गेलो, त्यांनी मला तुरुंगात टाकलं. आम्ही महाराष्ट्र घाबरणार नाही, गांडू नाही तुमच्यासारखा, बरं का. आम्ही गांडू नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरुंगात राहायला तयार आहोत. आणीबाणी काय हे तुम्ही दाखवताय. इमर्जन्सी, आणीबाणी, आपत्काल. तुम्ही आम्हाला घाबरवू नका, धमक्या देऊ नका. मी म्हणतो ना, ईडी सीबीआय बाजूला ठेवा. तुमचा भ्रष्टाचार, तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेला आहे. पैसा फेको तमाशा देखो. देवेंद्र फडणवीस म्हणतात 20 आमदार फोडले महाविकास आघाडीचे, चिंचोके 2 फोडले का. अटक करा देवेंद्र फडणवीसना. गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना. 20 आमदार फोडले, किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी. करा चौकशी, ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीसांच्या मागे. तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी, तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा. 20 आमदार फोडले असं गर्वाने सांगतो, ही यांची लायकी त्या सगळ्यांची. गृहमंत्री सांगतो मी 20 आमदार फोडले. फुकट फोडले का दही भात देऊन फोडले. किती दिले? 50 कोटी रुपये दिले परत या आमदारांना. फडणवीसांनी पैसे आणले कुठून? शिंदेने पैसे आणले कुठून? अजित पवारने पैसे आणले कुठून? गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत, यांच्या मागे ईडी लावणार आहात, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.